आता गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. थाटामाटात साजऱ्या होणाऱ्या उत्सवात आपल्याला बऱ्याचदा गणेशाची नेमकी आणि अचूक माहिती नसते. खरं तर गणपती ही बुद्धीची देवता आणि सर्व धार्मिक कार्यात आदिवंदन गजाननाला असते. गणपती घरी कोणता आणावा, उजव्या सोंडेचा आणावा की डाव्या सोंडेचा, इथपासूनचे प्रश्न आपल्या मनात येत असतात. आपल्या मनातील छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी पोहोचलो बीड जिल्ह्यातील नवगणराजूर या गावात. फार दुर्मिळ असणारी चार मुखांची गणेश मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. हे श्रद्धास्थान उभ्या महाराष्ट्राचे आहे. या ठिकाणी हबप अमृत आश्रम महाराज यांना देखील मी भेटलो आणि त्यांच्याकडून मराठवाड्यातील 9 गणपतीची कथा देखील जाणून घेतली आणि गणपती संदर्भातील तुमच्या माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे देखील. तर पाहूया हा पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टसाठी आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील नवगणराजूर येथे, जिथे गणपतीचं एक मंदिर आहे. ते सर्व प्रचलित आहे सर्व महाराष्ट्रामध्ये, देशभरात. तर आज आपण खास इथं पॉडकास्टसाठी भेटण्यासाठी आलेलो आहोत आचार्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज यांच्याकडे. तर पॉडकास्टमध्ये आपण जे बोलणार आहोत आता, तर त्याआधी एक प्रश्न विचारायचा. तुम्ही कसे आहात? छान आहे, उत्तम आहे. गणरायाची कृपा आहे सगळी. महाराज, सध्या अध्यात्माच्या दृष्टीने जे तरुण पिढी आहे, तर यांना प्रथम तुम्ही पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी एक काय संदेश द्याल? तरुण पिढी भारताचं सौंदर्य आहे आणि येणाऱ्या काळात उगवती किरण आहेत. त्यांनी सायंटिस्ट व्हावं, विचारवंत व्हावं, साहित्यिक व्हावं, लालित्यिक व्हावं, संशोधक व्हावं, उच्च पदावरती जावं. पण जन्मभूमी, जन्म देणारी माता, गुरु आणि परंपरा या प्रकरणाला तडा जाऊ देऊ नये एवढी प्रार्थना आहे. ठीक आहे. तर आपण आता पॉडकास्टच्या मूळ विषयावर येऊया. येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्वांना गणेशोत्सवाबद्दल उत्सुकता असते. संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. तर या आपल्या मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती ही चतुर्मुख आहे. तर अशी अन्य ठिकाणी ही मूर्ती दिसतच नाही कुठे. तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? आणि सर्वांना हे जाणून घ्यायचंय की अशी मूर्ती, बरेचसे माझे मित्र असतील किंवा बाहेर गावचे जे लोक इथं दर्शनाला येतात, तर त्यांची अशी भावना होते की आम्ही अशी मूर्ती बघितलीच नाही आणि ते प्रसन्न होतात मूर्ती पाहून. याचं वैशिष्ट्य काय? अन्यत्र संपूर्ण भारतवर्षात भ्रमण करत असताना देवांच्या करवी स्थापित झालेल्या अनेकविध मूर्ती आहेत, परंतु एका शिलेवरती 4 मुख असलेली मूर्ती, चतुर्मुख अशा प्रकारची गणेश मूर्ती आहे. आणि अन्यत्र मूर्ती नाही असंही नाहीये. इंडो चायनाला अशा प्रकारची एक मूर्ती आहे. आणि आत्ता काल परवा संशोधन झालंय, विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यातही अशा प्रकारची मूर्ती आहे. परंतु एवढं उंच स्वरूप, धिप्पाड अंग, रेखीव चोखीवपण अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाही. पौराणिक कथा अशी आहे, सत्ययुगामध्ये त्रिपुरासूर उन्मादन झाला होता, त्रास होत होता, यज्ञ विध्वंस व्हायचा, गायी पळवल्या जायच्या, धार्मिक कार्याला प्रतिबंध होत असायचा. मग सगळेजण परमेश्वराची शरणागती करतात आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवता एकत्रित येऊन एक अंतिम निर्णय असा होतो की या असुरांना थांबवलं पाहिजे. कुठेतरी यांना देवांचा धाक असला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली आणि ब्रह्मदेव, भगवान विष्णू एकत्र आले आणि निर्णय असा झाला की भगवान शंकरच यावरती प्रतिबंध करू शकतात. भगवान शंकरानं खूप प्रयत्न केले, पण त्रिपुरासुराचा वध काही होत नसायचा. नारदांची स्वारी नारायण करत मृत्यूलोकात आली आणि नारदांनी सूचना दिली की तुम्ही निर्विघ्नपणे कार्य पार पाडण्यासाठी
जगात वैदिक सनातन धर्म परंपरेमध्ये वेदानुमोदित मत असे की कार्यारंभी गणेशाचं पूजन करायला हवंय. मंगल कार्य असू देत, राजकीय कार्य असू देत, आध्यात्मिक असू देत, नाट्यकला असू देत, शेती असू देत, अभिनय असू देत, आजही गणरायाचं स्तवन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुम्ही गणेशाचं पूजन करा. कधी कधी काय असतं, जवळच्या परिसरातल्या घरातल्या व्यक्तीचं महत्त्व आपल्या सगळ्यालाच कळतं असं नाही. आपला मुलगा एवढंच पाहत होते शंकर आणि पार्वती, परंतु हे ब्रह्मचैतन्य आहे, हा नियंता आहे, हा प्रणेता आहे, हा नेता आहे, बरोबर. जगोद्धारक आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. संत हे नारद आहेत, त्यांची सूचना लक्षात धरून गणेशाचं पूजन केलं आणि मग निर्विघ्नपणे कार्य पार पडलं आणि त्रिपुरासुराचा वध झाला. म्हणून त्रिपुरारी असे एक नाव भगवान शंकराला तेव्हापासून प्राप्त झालं आणि त्याच कालखंडात स्वतः ब्रह्मदेवाच्या हातानं या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेदमंत्र घोषात झाली. तेव्हापासून 4 मुखाचा गणेश प्रसिद्ध सर्वत्र जगभर आज पाहायला मिळतो. त्याचं दर्शन घेण्यासाठी समाज इथपर्यंत येतो. यामध्ये अजून एक गोष्ट होती की 9 गण म्हणजे 9 गणपती, अष्टविनायक, 8 गणपती असं काही. मुळात गण शब्द समूहवाचक आहे, गणसंख्यावाचक आहे. तर आजही जनगणना करताना गणना म्हणजे मोजणे असा त्याचा अर्थ आहे. तर त्या काळात गण म्हणजे समूह आणि आजही जे संगणक निघाले त्याचं नाव संगणक आहे. त्याचंही वाहन मूषक आहे, उंदीर आहे, आणि याही गणेशाचं वाहन उंदीर आहे. तर गण समूहवाचक अशा प्रकारचा शब्द आहे तो. आणि भगवान शंकराच्या गणाचा तो प्रतिनिधी आहे. कार्तिक स्वामी हे अध्यक्ष आहेत त्या सेनेचे, तर त्या गणाचे गणाध्यक्ष सभापती म्हणून भगवान गणेशाकडे पद आहे. आणि अष्टविनायक पश्चिम महाराष्ट्रात आहेतच, परंतु इथे नवगणाधीश आहेत. गोविंद तीर्थ स्वामी नावाचे यतीवरी या पवित्र मातीत दंडी संन्यासी होऊन गेले. त्यांनी संस्कृतमध्ये एक अष्टक लिहिलं, त्याला गणेशाम्माय अष्टक असं नाव आहे. आणि त्या अष्टकात त्यांनी एका शिलेवरचे 4, पालखीमध्ये शोभायात्रा, जुना शब्द छबिना, मिरवणुकीसाठी असलेली उत्सव मूर्ती आहे म्हणून झाले हे सगळे 5, आणि सीमेवरती 4, 5 आणि 4 9 म्हणून नवगण असं वर्णन आहे. नागपूरच्या एका विद्वानानं एक श्लोक असा लिहिलाय, नवगणपतियुक्तम राजुरी पुण्यक्षेत्रम. तिथे उल्लेख आहे, विबुधजन निवासम भूतलेयम प्रसिद्ध. विबुध म्हणजे भिन्न भिन्न मतप्रवाहाचे लोक आणि अन्य संप्रदायाचे लोक इथे आजही राहतात, पण सगळेजण एकत्रितच आहेत. खरंच ही खूप आगळी वेगळी गोष्ट आहे की संगणकापर्यंत विषय घेऊन पोचतोय. त्यालाही मौस म्हणजे मूषक, उंदीर आहे. म्हणजे हे किती मिळतं जुळतं, म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म. आपल्या सगळ्या देवता विज्ञानाधिष्ठितच आहेत. अथर्व शीर्षात असं लिहिलंय, तुम ज्ञानमयो विज्ञानमयोस. ही देवता ज्ञानघनच आहे. त्याची संप्रेक्षण, त्याची ऊर्जा हल्लीच्या वैज्ञानिक उपकरणानं मोजली तर एखाद्या प्रणव मंत्राचा, आताही संशोधन करताना गीतेचे श्लोक जर म्हटले किंवा वेदमंत्र म्हटले तर त्याच्या लहरी आणि स्पंदन जाणवतात. तसं मूर्तीचे स्पंदन, दर्शनात स्पर्श दीक्षा, नेत्र दीक्षा ही प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात आजही. महाराज, ह्याच्यात अजून एक प्रश्न होता की कोणताही धार्मिक विधी असो, कोणताही अध्यात्माची गोष्ट असो, तिथे गणेशाच्या पूजेचा पहिला मान हा गणपतीचा, गणरायाचा असतो. तर ह्याचं वर्णन काय सांगता येईल तुम्हाला? आजही भारतीय संविधानात सगळे खासदार निवडून आले तरी आणि कॅबिनेट, गृहमंत्री, महसूल मंत्री किंवा पंतप्रधान झाले तरी सभापतीचा दर्जा वेगळा की नाही?
गणपतीबद्दल वेदात वचन असे, नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च ओ नमो, नमः सभाभ्य सभापतिभ्यश्च ओ नमो. अन्य देवता सदस्य आहेत, गणपती सभापती देवता आहे. म्हणजे तो जो प्रोटोकॉल आजही संविधानात आहे तो सगळ्या देवता गणेशाच्या बाबतीत मानतात. म्हणून प्रथम त्यांना वंदन करावं हा शिष्टाचार पूर्वापार आहे. पूर्वी ही देवता विघ्न आणणारी देवता होती. सगळ्या देवांच्या लक्षात आलं याला निर्विघ्नेश्वर कसं करायचं, म्हणून विघ्नहर्ता नामकरण गणपतीचं करण्यात आलं. गाणपत्य संप्रदायात तर सिंदूर लेपन, परवाळाची माळ, शनीची माळ, चतुर्थी व्रत वैकल्य, मोदक समर्पित करणं, द्वारपूजन हे गाणपत्य संप्रदायाची परंपरा आहे. आपल्या संपूर्ण भारतात गणेश योगींद्र महाराज मोरगावला होऊन गेले. म्हणजे वारकरी संप्रदायाची पंढरी जसं पंढरपूर आहे तसं गाणपत्य संप्रदायाची पंढरी मोरगाव आहे. आमच्याकडं नामल गाव आहे, त्याचं नाव नामल आश्रम आहे. विज्ञान गणपती राक्षस भुवनला आहे. लिंबा गणेशला गणपती आहे. बालाघाट असं वर्णन आहे त्याचं भालचंद्र. आणि ही नवगणाधीशाची मूर्ती आहे. कार्यारंभी यांचं स्तवन करण्यात येतं. मी आरंभालाच बोललो की नाट्य क्षेत्रापासून त्या अभिनयापर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते साहित्यिकापर्यंत सगळ्यांनाच गणेशाचं स्मरण करण्याची प्रथा आणि परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणजे मला अनुभव आहे, मी 89ला नाटकात काम केलं होतं तेव्हा रामकदमांचं संगीत होतं. अनुपमा सहस्रबुद्धे, डॉक्टर रामचंद्र देखणे, डॉक्टर विकास काशाळकर आणि चंद्रशेखर गाडगीळ होते. ते गण म्हणत असायचे, आकट विकट तुझे रूप बिकट भाऊ सकट निकट कट लगट खरा. म्हणजे कवी मनाला सुद्धा ही देवता पवित्र वंदनीय आल्हाद देणारी देवता आहे. जसं 64 कलांचा अधिपती आहे गणराय, तर तसंही नाट्यक्षेत्र असो किंवा कोणतंही क्षेत्र असो तिथे गणरायाशिवाय कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे असं म्हणजे यातून लक्षात येत आहे. त्यांना अभिवादन केलंच आहे, केलेलंच आहे. आद्य शंकराचार्य म्हणाले, गलद्दान गंडम मिलधुंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्रोण शुंडम. म्हणजे आद्य शंकराचार्य भारतीय वेदांत सारस्वतांना जे आद्य केंद्र आहे ते शंकराचार्य वर्णन करतात, महर्षी वेदव्यास वर्णन करतात, मुद्गल वर्णन करतात, सुधाकर वर्णन करतात, गालव वर्णन करतात. सगळ्या ऋषीमुनींनी गणेशाचं स्तवन केलंय. वेदात सुद्धा गणानांत्वा गणपती हवामहे किंवा निधीनांत्वा यजुर्वेदामध्ये, रघुवेदामध्ये, सामवेदात सगळ्यांनी वर्णन केले. अभद्रानी कर्णांत वातेर ध्वनीते, म्हणजे अभद्र वार्ता कानावर न येऊ देणारी ही देवता आहे. त्यामुळे सुख करता आणि दुःख हरता असं समर्थानी आरती त्यांचं वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे. आपण बोलतोय गणरायाच्या विषयावर, तर गणरायाची वेगवेगळी नावं आहेत, एकदंत, वक्रतुंड. तर त्याच्या मागची कारण काय असावी की नावांच्या मागची? छान आहे. उदाहरण, गणपतीचं नाव लंबोदर आहे, तर व्याकरणाच्या नियमाप्रमाणे लंब आहे उदर ज्याचे असा जो होतो पोट मोठं, म्हणजे काही त्याला स्टोन प्रॉब्लेम आहे का नाही, किंवा लिव्हरचा आजार आहे का असं नाहीये काही, किंवा काहीही खाल्ल्यामुळे विनाकारणच आकार वाढलाय असा त्याचा अर्थ नाही. तर क्षमा नावाचा गुण आहे तो पृथ्वीतत्वाचा, आणि तो गुण गणपतीकडे आहे. एखादी मुलगी चुकली आणि सासूरवाडीत राहत असताना सासूबाई म्हणाली तुला काही कळत नाही, तेव्हा त्या मुलीची आई म्हणत असते, भिनबाई काही करा पण माझ्या लेकीच्या अपराध पोटात घ्या. क्षमा हा गुण गणेशाच्या उदराचा आहे. आता प्रकरण राहिलं वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंड. हा नामदेवरायांचा काभंग असा आहे, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, करीत असे खंड दुश्चिन्हांचा. आता आपल्या दृष्टिकोनातनं व्यवहारात पाहिलं तर एखादं नाक, कान, हात वाकडा असणं जे आपण त्याला विकृती मानू, पण गणपतीच्या बाबतीत ती विकृती नाही, ती संस्कृती आहे. गणेशाची सोंड आहे ना स्ट्रेचेबल आहे, ती लांबल्या जाते आणि ती आखडताही येते, आकसल्या जाते, अशी आहे. म्हणजे सरळ भक्त आले तर सुमुखश्च, वाकड्या शिरला तर वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंड. हा म्हणजे ग्रामरमध्ये की नाही टिट फॉर रेट जशाच तसे हे यथामाम प्रपद्यंते स्थांस्तथे भजाम्यहम. तुम्ही माझ्याकडे सरळ आलात मी सरळ,
तुम्ही वाकड्या शिरलात मी वाकड्या, असं गणपतीचं स्वरूप आहे सोंडेच्या बाबतीमध्ये. आणि एकदंत जे आहे ना, त्याच्या पाठीमागं मोठी कथा आहे. परशुरामजी कैलासात आले होते आणि कार्तिक स्वामी अशोका कुमारी गणपती खेळत होते आपल्या प्रांगणात. परशुरामजी आले आणि पाहिलं, अरे शिवधनुष्य घेऊन फिरतो आहे गणेश, पार्वती मातेने सांगायला पाहिजे. परशुरामजींना राग अनावर झाला आणि त्यांनी सूचना गणेशाला दिली. गणेशजीने डुंकून पाहिलं नाही. गणेशजी म्हणाले, आपण ब्राह्मण शरीर आहे, कपाळाला तिलक आहे, यज्ञोपवीत आहे, त्यामुळे तुम्हाला मी काही म्हणत नाही. दुसरं कोणी असतं तर मी गणेश या देवतेची ताकद तुम्हाला दाखवली असते. या शब्दानं परशुरामजीला ते शापादपी शारादपी होते. त्याने परशु घेतला, मारला आणि तो गणेशाच्या दातावरती मार लागला आणि एक दात तुटला. त्यामुळं एकदंत नामकरण गणेशाला झालं. महाराज, अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बोला. या सर्वाची सुरुवात कधी झाली, या अध्यात्माची, आणि तुम्हाला आवड कशी निर्माण झाली, हे देखील जाणून घ्यायला आवडेल. खरं तर उपजतच माझ्या संस्काराचा हा एक ठेवा भगवत कृपेने मला प्राप्त झालाय. आमचं मूळ घराणं कर्नाटक राज्यातल्या भालकी तालुक्यातल्या प्रेमपूरचं, त्याला पेंबरी म्हणतात, म्हणजे आदी मैलार, मल्हारी मार्तंड खंडेरायाचं ते पवित्र स्थान आहे. तिथनं आमचं घराणं कालांतरानं तंजावरला आलं, सातारा जिल्ह्यात गेलं आणि तिथनं पुन्हा गणेशाचा साक्षात्कार झाल्यावर आमच्या भक्तराम मल्हारीनं गणपतीवरती कटाव दिले. त्यांचं दुसरं नाव त्रिंबक हरितच गोत्र आणि आडनाव शाळीग्राम. मग त्यांना 3 मुलं झाले. एक आबाजी, ते झाले संन्यासी, त्यांचं नामकरण झालं अच्युताश्रम स्वामी. त्यांचं वर्णन संत बहिणाबाईंच्या गाथेत पुणे संशोधक मंडळानं संशोधन करून ठेवले. अच्युताश्रम मुद्गल नामा विठावर असं संस्करण त्यांनी लिहिलंय. समर्थांच्या भक्ती आरतीमध्ये त्यांचं वर्णन करण्यात आलं. दुसऱ्या क्रमांकाचे विरक्त माधव यांना शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा अनुग्रह मिळाला. ते क्रमपाठी वैदिक होते, परंतु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाच्या अर्थ स्फुरत नव्हते. नाथांची कृपा झाली पैठणच्या, ते नाथांचे शिष्य झाले, पंढरपूरला गेले आणि पंढरपूर ते पैठण लोटांगण घालत घालत प्रतिष्ठान पीठापर्यंत पोहोचले. तिथे काही ब्राह्मण होते, ते उपहासाने हसले. प्रत्येकाच्याच पाया पडतोस, गाढवाच्याही पाया पड म्हणाले. तर मृत गर्दभाला नमस्कार केला आणि ते गाढव जिवंत झालं, अशी कथा आहे. गाडेश्वर मंदिराजवळ पैठणला गोदेच्या तीरावर आज दंडवत स्वामींची समाधी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं नाव माधव होतं, शाळीग्राम. त्यानंतर केशव भट्ट होते. संत माणकुजी महाराजांनी भाल प्रदेशाला त्यांच्या बुक्का लावला, याच राजुरी तीर्थक्षेत्रात. त्यांना गजकंठनीनाथांचा स्वप्नदृष्टांत झाला आणि दंडवत स्वामींनी अनुग्रह दिला. त्या केशवांच्या पासून पुढे शंकरानंद तीर्थ, विठ्ठलानंद तीर्थ, गोविंद तीर्थ, त्रिविक्रम तीर्थ, वर्धाश्रम स्वामी, गणेश आश्रम स्वामी, त्यांचे चिरंजीव त्रिंबक उपाख्य राजाभाऊ, त्यांचे चिरंजीव अनंत आणि त्यांचा मी अमृत नावाचा मुलगा. प्रपंचात राहिलो, आळंदीला अध्ययन झालं आणि मी पुढे चतुर्थ आश्रम स्वीकारला. द्वारका पीठाच्या शंकराचार्याच्या परंपरेप्रमाणे माझं अमृताश्रम दंडी स्वामी असं नामकरण आत्ता आहे. खरंच तुमचे बरेचसे व्हिडिओज आम्ही यूट्यूबला देखील पाहत असतो. तुमचे जेवढे कीर्तन होतात किंवा सप्ताहामध्ये तुम्ही उपदेश करता अध्यात्माच्या द्वारे, आणि तरुण पिढीला देखील तुमची भरपूर क्रेज आहे. तरुण पिढी खूप ऐकते तुम्हाला, मी कमेंट्स बघतो यूट्यूबला. तर तुम्ही एक अशी गोष्ट सांगितली होती की तुम्ही एका मेडिकल दुकानामध्ये गेलात आणि तुम्ही त्याला म्हणलात की मी पूर्ण मेडिकल दुकान घेईल. म्हणजे तो काय होता इन्सिडन्स, म्हणजे तो काय झाला होता? काय होतं, पूर्वी या वस्त्राला किंमत होती, आचरणही तसं होतं, समाजात प्रतिष्ठा होती. आता या वस्त्राची अवहेलना का व्हायला लागली, या वेशात नको तसे लोक फिरायला लागले. त्यामुळं एखाद्या गावाचा रस्ता विचारताना लोक सहज चेष्टा करतात. आम्ही कीर्तनाला जाताना एखाद्या गावाचा रस्ता विचारला किंवा नेटला गुगलला सर्च नाही झाला तर विचारतो, अरे हा रस्ता जातोय का? ते हसतात. त्यांना वाटतं अरे ही कोणीतरी गांजा पिणारे
कोणीतरी मुलं पळवणारे, कोणीतरी व्यभिचारी लोक दिसतात. एक दिवस माझं डोकं दुखायला लागलं प्रवासात. मी एका मेडिकल दुकानावाल्याकडे मी गेलो. त्याला विचारलं, अरे मला गोळी हवी आहे. त्याला वाटलं मागणार आहे काय की. तो मला चल चल पुढे चल. तेव्हा मी काही मुद्दा म्हणून रागवलो नाही. मग त्याला तेवढ्या पुरतं मी म्हणालो, अरे मी पण वेल एज्युकेटेड आहे. मी पण बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी केली आहे. मी योगा सायन्स कम्प्लीट केलं आहे. मी BA पूर्ण केलं आहे. मला डिलीट आहे एका डीम्ड युनिव्हर्सिटीची, शासनाचा पुरस्कार आहे. तुझं मेडिकल दुकान लायसन्सही विकत घेईन मी म्हणालो त्याला त्या काळात. तो व्हिडिओ फार व्हायरल झाला होता, कारण त्यातून एक गोष्ट लक्षात आली की शिक्षण आणि अध्यात्म याची तुम्ही त्यातला एक संदेशच दिला की असं नाही समजायला पाहिजे, म्हणजे अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन. त्याला हेतू असा आहे फक्त की या वस्त्राच्या अवहेलना होऊ नये. कुणी पण कुठल्या कपड्यात एखादा सत्पुरुष असू शकतो, म्हणजे मी सत्पुरुष असं नाहीये, पण कुणी एखादा सत्पुरुष असू शकतो ना. ही संस्कृती जर नाही सांभाळली आपण तर प्रकरण विनाकारणच लोकात विकृत होऊन जाईल. हो. आपण पुन्हा आपल्या पॉडकास्टकडे अजून एकदा येऊया गणरायाच्याच दृष्टीने. गणरायाचे रूप पाहिले तर उजव्या सोंडेचा, डाव्या सोंडेचा अशी वेगवेगळ्या मूर्ती असतात. यामागे काही धार्मिक किंवा वैज्ञानिक असं काही आहे की. काय झालंय, काही प्रकरण विज्ञानाधिष्ठित आहे, काही प्रकरण वेदानुमोदित आहे, आणि काही रूढी परंपरा ऐकीव आहेत. आणि हल्ली ऐकीव प्रकरणाच्या बाबतीतच लोक जास्त आकृष्ट होतात, सखोल चिंतन त्याचं करत नाहीत. सोपं प्रकरण आहे. व्यवहारात उजव्या हातानं जेवढं ताकदीनं काम होतं, उचलणं, बसणं, चालणं, लिखाण, एखादाच तबला वादक डाव्या हातानं वाजवतो, एखादाच डाव्या हाताने लिहितो. पण सरासरी मला माझ्या जीवनात तरी 90% लोक असे दिसले की उजव्या हाताने ते सक्षम आहेत, ताकद आहे. तर वाम आणि दक्षिण एकाच अंगाच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन जशा बाजू असतात तशा कमी अधिक प्रमाणात म्हणता येणार नाही. त्यामुळे उजव्या सोंडेचा प्रभावी, डाव्या सोंडेचा प्रभावी नाही, याला तसा काही अर्थ अजिबात असू शकत नाही. मात्र त्याच्या दशभुज गणपती वल्लभेश आहे. देशकाल परत्वे गणपती आहेत. कलियुगातला गणपती कुठल्या रंगाचा आहे, त्याचं वाहन काय. या युगातला गणपती अश्वारूढ आहे, अश्वारूढ आहे. काही गणपती धूम्रवर्ण आहेत, काही एकदंत आहेत, काही लंबोदर आहेत. त्याची नारदांनी स्तोत्रामध्ये 12 नावं दिली आहेत ना. सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकतो विघ्ननाशो वनाधिपः. नित्याच्या पूजेमध्ये पण पाहतो आपण, म्हणजे ज्याला जे कार्य अपेक्षित आहे त्या त्या वेळेला त्या त्या नावाचं स्मरण केलं ते कार्य सुखात पार पाडतं. तसं डावं आणि उजवं माझ्या तरी अभ्यासात आतापर्यंत ही कमी ते जास्त आहे असं मला काही वाटत नाहीये. गणपतीची उपासना आणि विज्ञान असा काही परस्पर संबंध आहे, म्हणजे मंत्रोच्चार, स्पंदन, ध्वनी आहे ना. गणपत्याथुर्शीर्षात चतुर्था मनश्रंजपते असं म्हटलेलं आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि चौथी जी स्थिती आहे तिला तूर्यगा म्हणतात. चौथी स्थिती आहे तर ती स्टेप आहे, तो क्रम आहे. म्हणजे योग साधनेनं शरीरातलं मूलाधार स्वादिष्ठानापासून सहस्राधारापर्यंत एक एक कमल आणि त्या कमल दलातले एक एक अक्षर त्याचं चिंतन करत करत योगी हा ब्रह्मरंध्रापर्यंत जातो. कुंडलिनी जागृत होते आणि लुब्धली नादी लागली समाधी या संत वचनाप्रमाणे तो डोलायला लागतो. त्याला स्वर कानावरती पडतो, त्याला वीणेचा आवाज कानावरती येतो, त्याला मृदंगाची थाप कानावरती येते आणि कुठलंही संगीत नसताना तो डोलायला लागतो. त्याला स्पंदन निर्माण होतात, कंप अंगाला येतो. विज्ञानाधिष्ठितच दैवत आहे, नाही असं म्हणताच येणार. हे योग विज्ञान आहे. हो, योग विज्ञान तर आहेच. आणि विशेषतः जेव्हा गणपतीची मूर्ती पाहायला जातो गणेशोत्सवामध्ये,
आपण गणपतीच्या मूर्तीकडे बघतो तेव्हा तिच्या डोळ्यांकडे बघितलं जातं प्रथमतः. तर त्या डोळ्याच्या सौंदर्याचा आणि याच मूर्तीचा असा काही योग आहे की गाणपत्य भक्तांनी असं लिहिलं, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. नेत्रात जी बुभळेत की नाही ते हिरेत, हिरे. आणि त्यांच्या तेजानं ते सगळे जग प्रकाशित होतं. म्हणजे सूर्य उदय जो होतो, असे कोटी सूर्य ज्याच्या मुखावरती विलसतात त्याला गणेश म्हणतात. कोटी सूर्य समप्रभ अशी ही दैवत आहे. त्यामुळं नेत्र कमलाकार आहेत, पाणावलेले आहेत, त्याच्या पापण्या. आणि एखाद्या भरतनाट्यम करणाऱ्या स्त्री किंवा नटानं सौंदर्य नीट करत असताना आपलं स्वरूप उत्तम दिसावं, तसं गणेश हा नट नाटकू दैवत आहे. त्यामुळं ते देखण्याचे आहेत, काही वादच नाही. आपल्या गणपतीचं वर्णन करताना, आपल्या राजुरीतील गणपतीचं वर्णन करताना तुम्ही कसं वर्णन केलं असतं? तुम्ही काय वर्णन करता गणपतीचं वर्णन करताना? या गणेशाच्या बाबतीत हे नवनारायण आहेत, नवरंग आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नवरस भरवी सागर, शांत, रौद्र, भयानक, दिभत्स इत्यादी जे रसविचार मानले ते नवरस या नवगणाच्या रूपाने इथे वास्तव्य करतात. हे आपण एका प्रश्नाकडे येऊया की गणरायाची मूर्ती धातू, पाषाण आणि माती अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसते. इतर देवतांच्या मूर्तीपेक्षा गणेशाचं वेगळं पण आहे काही? मृण्मयी म्हणजे मातीची, धातूची, चांदी, तांब आणि सुवर्ण, पंचधातू यांच्या मूर्ती इथे प्रवासात आपल्याला ठेवता येतात. पण प्राणप्रतिष्ठा ही जी मूर्ती आहे, की जिची अचल प्राणप्रतिष्ठा आहे, ती पाषाणाचीच मूर्ती असते. आणि नित्य प्रवासात उपासनेला गणेश प्रतिमा ठेवता येते. त्या काळात सुवर्णाची, चांदीची, तांब्याची, पंचधातूची मूर्ती ठेवता येते. किंबहुना श्रवणभद्र गणपती हा एक प्रकार आहे. म्हणजे काय, नर्मदेच्या पात्रामध्ये ठराविक प्रभागात लाल रंगाचे पाषाण मिळतात. जसे मुक्तिनाथला गंडकीत शाळीग्राम मिळतात, नर्मदेत शिवलिंग मिळतात, तसे नर्मदा गणेश म्हटलेलं आहे त्याला. तर ती मूर्ती सुद्धा आपण बरोबर ठेवू शकतो. त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नसते, ती स्वयंभू अशा प्रकारची असते. श्रद्धेनं उपासना त्याची करावी लागते. खरंच ह्या गोष्टी ऐकतच राहावं वाटतात की हे संपून असं वाटतंय आम्हाला पॉडकास्ट. पण मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जो मला काही मित्रांशी चर्चा केली आणि त्यांनी मला म्हणजे त्यांच्या मनातल्या ह्या भावना आहेत, तर त्या मी तुम्हाला विचारतोय. काही IT क्षेत्रात आहेत मित्र, काही व्यवसाय आणि उद्योगात आहेत. मनशांती विरुद्ध पैसा, खरं सुख कोणतं? व्यवहारात पैसा तर अपेक्षितच आहे ना, परंतु मनःशांती हा सगळ्यात मोठा जीवनातला प्रकल्प आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि अजून एका मित्राने प्रश्न विचारला मला की देव खरंच भेटतो का? श्रद्धा असल्यावर भेटतो की, श्रद्धा असल्यावर भेटतो. आणि एका मित्राने असं विचारलं की त्याला मृत्यूची भीती वाटते, तुम्हाला मृत्यूची भीती वाटते? मृत्यूच्या भयाचं कारण काय? तो निसर्गदत्त गुणच आहे. तो जी वस्तू ज्यांच्याकडनं आणली त्यांना ती परत देणं हा व्यवहार आहे. नामसप्ताह स्पीकरवाला आणला, तो परत द्यावा लागेल की नाही? आता तुम्ही माझी मुलाखत घेतायत, तुम्हाला परत जावं लागेल की नाही? हा व्यवहार आहे. आणि अहंकार विरुद्ध नम्रता. अहंकार प्रकरण चांगलं नाही. रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, वक्रदंत, कंस, चाणूर, पूतना बडी बडी उदाहरण आहेत. नम्रता सर्वश्रेष्ठ गुण. नम्र झाला तो देव रूपाला जातो. अजून एक प्रश्न की मोबाईलचं डिटॉक्सिंग
म्हणजेच ध्यान आहे, तर आहे का, खरंच आहे का? लोकव्यवहारात आणि विज्ञान युगात ज्याचे फायदे उत्तम आहेत. उदाहरणार्थ एखादा मंत्र आपल्याला शोधायचा आहे, सापडतो. मार्ग शोधायचा आहे, सापडतो. अल्फाबेटिकल प्रमाण गाथेतला अभंग शोधायचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी, नाथांचं भागवत पाहायचंय, सापडतं की चांगली गोष्ट आहे. त्याच्यातनं विकृती निर्माण होणे एवढीच फक्त प्रार्थना आहे. अजून मला एक नवीन पिढीच्या विषयाने किंवा टेक्नॉलॉजीच्या विषयाने, ChatGPT असेल किंवा नवीन नवीन गोष्टी असतील, तर AI टेक्नॉलॉजीला तुम्ही अध्यात्म आणि ह्याचं कसं म्हणजे सांगू शकताल तुम्ही या दोन्हीचे? मुळात असे अध्यात्माचे ग्रंथ, हस्तलिखित मौखिक चर्चा झाल्याविना विज्ञानाला त्याच्याकडे याचा संग्रह करताच येत नाही ना. संग्रह करता येतं. मी कीर्तन केलं, व्हिडिओ झाला तरच तुम्ही दाखवाल ना. बरोबर. व्यक्तीला कृती करावी लागेल. मानवाच्या कृतीनंतरच तिकडे संग्रह होतो. आता तुम्ही जे प्रकरण सांगितलं त्याचं मला आश्चर्य वाटतं की त्यांना सूचना न देता एखादा प्रश्न विचारला तर त्या तीर्थाची माहिती ते सांगतायत असं होते कालावधीमध्ये. म्हणजे एखादा ग्रंथ उपलब्ध नाही किंवा बुजुर्ग मनुष्य सांगायला नाही, त्या कालखंडात ती जी साईड आता उत्पन्न झाली आहे तुम्ही म्हणालात ती ChatGPT. हो, त्यातनं माहिती मिळते. हो हो. मी आत्ताच आमच्या काल परवा राजू शेटकरवांना म्हणालो की या प्रकरणामुळं तीर्थातलं महत्व आपल्याला कळायला लागलं, उमगायला लागलं. इथलं सुद्धा मला आश्चर्य वाटलं. ताम्रपट, शिलालेख, पूर्व कालखंडातला इतिहास, देवतेचं येणं, दत्तात्रयांचं येणं, रामचंद्राचं येणं, हे त्याच्याकडनं मला शिकायला मिळालंय. नाही असं नाही. म्हणजे तुम्ही अध्यात्मासोबत नवीन टेक्नॉलॉजी सोबत जायची तुमची पण तयारी? प्रश्नच नाही, दिलंच पाहिजे. आज ही टेक्नॉलॉजी जर नसती, हे चित्रीकरण झालं नसतं, तर मला वाटणारे विचार समाजापर्यंत पोहोचले नसते ना. मला फक्त एवढाच येते, त्याचा अतिरेक होऊ नये, बरोबर, दुरुपयोग होऊ नये, व्यभिचार होऊ नये आणि नको तसं वळण तरुण तरुणींना लागू नये एवढीच प्रार्थना, बाकी काय. नक्कीच. या पॉडकास्ट मागे एका अशी विचारधारा होती की हा पॉडकास्ट खास स्टुडिओमध्येच व्हावा, 2 माईक समोरासमोर असावे, असं होतं. पण आता वाटतंय की आज खरा पॉडकास्ट झाला. म्हणजे माझ्या या सिरीज मधला हा माझा 5वा पॉडकास्ट आहे, 5वा एपिसोड आहे. पण वाटत आहे संपून आहे. कुठल्याही लिखाणाला, कुठल्याही बोलण्याला, कुठल्याही चित्रीकरणाला नैसर्गिक असावं. बरोबर. मुद्दामहून दिला पडदा, मांडीला माईक, ती कृत्रिमता तयार होते आणि मनुष्य बांधला जातो. अरे माईक इकडे जरा तोंड करून बोला, हे असं स्वतंत्र स्वायत्त असलं पाहिजे. एखाद्या वृद्ध माणसाला मुक्त विद्यापीठात हल्ली PhD करता येईल, तसं तुमचं हे वाहिनी आहे. मला आनंद वाटला, समाधान वाटलं. नक्कीच. म्हणजे संपूर्ण या गोष्टीचा सार जर असेल तर तुम्ही विज्ञान म्हणा, आम्ही गणपती म्हणू, असंच मला या पॉडकास्ट मधून लक्षात आलेलं आहे. ज्ञान विज्ञान दोन एकत्रच. नक्कीच. तर या पॉडकास्ट मधून तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू देखील शकता आणि आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो देखील करा. अशाच नवीन नवीन पॉडकास्ट आहेत. आपण पुन्हा एकदा भेटूया आणि एका नवीन विषयावर भेटूया. चालेल, पण माझ्या स्टुडिओमध्ये एकदा तरी भेटूया, नक्की अशी माझी इच्छा आहे. नक्की नक्की. मंगलमूर्ती मोरया.